विनंती करतो। तसेच आज जे एक छोटेखानी या ठिकाणी एक कार्यक्रम आपण घेतलेला सत्कार समारंभाचा, तर आजच्या या कार्यक्रमाचे पहिले सत्कार मूर्ती आहे सन्माननीय कृपानंदजी उके, हे आपलं स्थानापन्न होतील मंचकावर असं त्यांना विनंती करतो। त्याचबरोबर विजयाताई गुंबळे विचार मंचावर स्थानापन्न हो असे मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे शिलाताई सूर्यवंशी ह्या येतच आहेत, त्या सुद्धा आजच्या या सत्कार मूर्ती आहेत। तसेच पुष्पाताई बोरकर सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या कोषाध्यक्षा ह्या सुद्धा या विचार मंचावर स्थानापन्न होतील। स्थानापन्न झालेल्या दुसऱ्या पाहुणे आपल्या येतच आहेत। सामाजिक चळवळीचं एक प्रबळ असं केंद्र आहेत। एकाच्या छोट्याशा या वस्तीमधून सुरू झालेले सार्वजनिक वाचनालय, छोटीशी वस्ती म्हणजेच मिलचाळ या ठिकाणाहून सुरू झालेलं हे वाचनालय 1984 पासून तर आजपर्यंत वाटचाल करत आहेत आणि आज त्याचा बराच असा विस्तार झालाय। सुरुवातीला फक्त या वाचनालयामध्ये 51 पुस्तकं होती आणि आज या वाचनालयामध्ये जवळपास 7000च्या वर या ठिकाणी पुस्तकं आहेत। हा विस्तार हा दिवसेंदिवस वाढत आहे। अशा या कार्याला सुद्धा आपण पाहिलं की झोपडीवजा घरामध्ये आपलं एक छोटंसं वाचनालय होतं। आज या मध्यवस्तीमध्ये आपण या ठिकाणी आलो। तेव्हा ही जी सामाजिक या वाचनालयाची जी वाटचाल सुरू आहे आणि या वाटचालीमध्ये आपल्याला मोलाचं असं योगदान काही सामाजिक कार्यकर्त्यांचं लाभलेलं आहे। मूळ आपल्या इथलेच आहेत, परंतु ते आज उच्च शिक्षणामुळे कुठे लंडन या ठिकाणी त्यांनी केअर नावाची संस्था स्थापन केली आणि त्यानुसार आपलं सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्य सुरू असतात। ते सध्या त्यांचं राहणं हे मुंबई येथील अंधेरी या ठिकाणी मातृभूमीची नाळ मात्र सोडलेली नाही आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात। असे आजचे सत्कार मूर्ती आहेत कृपानंदजी उके साहेब। त्यानंतर सामाजिक कार्याची जाण ठेवून असणाऱ्या आणि नेहमी या सामाजिक धार्मिक कार्यामध्ये आपल्या अग्रेसर असणाऱ्या आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये उपशिक्षणाधिकारी पद उपभोगून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत, त्या आहेत विजयताई गुंबळे। ह्या कार्यक्रमाच्या पूर्ण सत्कार मूर्ती आहेत। त्याचप्रमाणे आरोग्य सेवेमध्ये आपल्या काम करून म्हणजे एनएम या पदावर होत्या, रुग्णांची सेवा केली आणि सेवानिवृत्त झाल्यात। त्यानंतरही त्यांनी आपली सामाजिक कार्याची जाण सोडली नाही, त्या सदैव तत्पर असतात। अशा या शिलाताई सूर्यवंशी ह्या आजच्या सत्कार मूर्ती आहेत। तर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटली म्हणजे आपल्या आदर्शांचं पूजन करून आपल्याला करायचे असते। तर मी या विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली। तथागत भगवान बुद्धांची तथांची वेश भारत डॉक्टर आंबेडकर के, वेश भारत डॉक्टर आंबेडकर के। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स। भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पाणातिपाता वेरमणि
सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारः वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापसहकरणं कुशलस्य उपसम्पदा सचिदपर्योदपणम् एकं बुद्धानुशासनं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध की विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की यानंतरचा पुढील आपल्याला सर्वप्रथम स्वागत करायचं आहे। तर सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश बोरकर सर यांचं पुष्प देऊन स्वागत करतील आदरणीय दहाट सर। करण्याकरता मी वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे सिद्धार्थ वाचनालयाचे सचिव व्ही.एस. मेश्राम सर यांना विनंती करतो की आदरणीय कृपानंदजी उके सर यांना शाल बुके देऊन त्यांचा सत्कार करावा। जोरात टाळ्या वाजवून स्वागत करा। मालतीताई मेश्राम आणि भटकर ताई आदरणीय शांतारामजी गेडा, उपाध्यक्ष दहाट सर, सांबारे सर आणि भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, भालेराव सर, इकडे आमच्या महिला विंग, महिला शाखेचा सर्व पदाधिकारी, या सर्वांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। तसेच आजच्या या कार्यक्रमाला नांदगाव खंडेश्वर तालुक्याचे अध्यक्ष मदनजी खंडारे हे सुद्धा उपस्थित झाले, त्यांचंही मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो। आणि यानंतर पुढील कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे। तर आज आपण हा कार्यक्रम कशाकरता आयोजित केला, काय त्याचा हेतू आहे, हे सांगण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी मी या सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाच्या कोषाध्यक्षा आदरणीय पुष्पाताई बोरकर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं खूप कमाई करतात, मोठे होतात आणि विसरून जातात, पण तो काहीच असे लोक असतात की जे आपले जे समाजाप्रती कर्तव्य आहे या कर्तव्याला कधीही ते विसरत नाही, हे मॅडमनी आपल्या या प्रास्ताविकेमधून सांगितलंय। आणि यानंतर आता या कार्यक्रमामध्ये आनंद भरण्यासाठी मी खंडारे सरांना विनंती करतो की त्यांनी एक आपलं गीत सादर करा। या जीवनाचा
आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूर येतो ओठातून कोंजळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. ही जाणता जीव जाता प्रारंभ हा ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. सर गए लंडन में आयुष्य छान आहे, थोडस लहान आहे. क्योंकि आदमी जीता जेवढ्या आनंदात जगते त्याला जग कमीच वाटते. आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. म्हणजे जर गुलाबाचं फुल पाहिलं आपण तर काटे आहेत, हात लावायचे म्हणजे काटे टोचते. तर काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. उचलून घे हवं ते दुनिया एक दुकान आहे. उचलून घे हवं ते दुनिया ही दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो, कधी कधी वाटतं. यांनाही वाटलं असेल की काय झालं हे करत राहावं तरी आपले कोणी नाव नाही घेत. घरी गेलं तर नवरा तसं करते, सोडून नाही आता येत. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं. जबरदस्ती पोरग म्हणते बाबा बर्थडे आहे तुमचा, बाबा सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावंही लागतं. अरे एवढं पोचलं तरी पाळलं तरी शेवटी माझ्या मनानं ऐकलं की त्याच्याच मनानं लग्न केलं आहे की नाराज तर होतेच म्हणून कोणी परिस्थितीच तशी. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. खाली पडावं लागतं. थँक्यू. त्याचमुळे आज आपण या ठिकाणी बोलू शकतो. आणि एक छोटंसं चिमणीचं उदाहरण झालं की आपल्याला आग लावणारे नाही तर आग विझवणारे आपल्याला बनायचं आहे. आणि आयुष्यावरची त्यांची कविता तर एकदम अप्रतिम अशी कविता त्यांनी सादर केली. आणि प्रत्येकांचं त्यांनी आपल्या या तिन्ही सत्कार मूर्तीचा त्यांनी आपल्या या भाषणातून ताई सूर्यवंशी यांना विनंती करतो की त्यांनी आपलं सत्काराप्रित्यर्थ आपलं एक मनोगत व्यक्त करतो. तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नमन करते, वंदन करते. जय भीम. जय जय. व्यासपीठावर बसलेले आपले अध्यक्ष बोरकर सर, मोठे साहेब आणि मॅडम बोरकर मॅडम आणि मी व्यासपीठावर जे बसलेले आहेत त्यांचे आणि बंधू आणि भगिनी यांना मी जय भीम करते. आज सरांनी मला बोलायला चान्स दिला, कारण याच्या आधी मी कधीही स्टेजवर कधीच बोलायचा प्रयत्न नाही केला. जर चुकलं तर मला माफ करा.
भालेराव सरांनी जे सांगितलं ते खरंच म्हणजे माझ्यासाठी तर इतकं कौतुकाचं आहे की ते म्हणतात की खरंच नाड जी गाडलेली आहे ती आपली बडनेरातच आहे. कारण आपला जन्म बडनेरात आहे. आपलं जे आपण कुठेही जरी असलं, आता बघा माझं जन्म जरी इथे असला, सर्व्हिस माझी अमरावतीला होती, मी मेट्रॉन म्हणून रिटायर झाले, तर खरंच आहे आरोग्य खात्यामुळे आपले लोक भरपूर होते. आणि माझ्या आयुष्यामध्ये एवढे लोक गेलेले आहे की ते अजूनही माझं म्हणजे कौतुक करतात की खरंच ताई होत्या तर आम्ही आजपर्यंत इथपर्यंत आलो म्हणून. तर खरंच सरांनी जे रियालिटी आहे ना ती खरंच मांडलेली आहे आणि मला खरंच त्याच्यापासून आणखी म्हणजे असं काय म्हणतात त्याला आठवणी जाग्या झाल्या की खरंच आपण 2 शब्द बोलले पाहिजे. तर मी मुंबईला असते माझ्या लेकरांकडे दोघांकडे, पण आपल्या भीम सैनिकांचा जो कार्यक्रम चालू असतो तर हा नेहमी मी युट्यूबवर बघत असते. सरांचे सगळे कार्यक्रम मी कधीही मिस करत नाही, कारण तुम्ही जिथे जिथे जाता विहारामध्ये हे ते, आणि पुष्पाताई बोरकर सर ह्या नेहमी माझ्या पाठीशीच असतात. कुठलेही कार्यक्रम असो काही असो त्या मला पुश करत राहतात, काहीतरी मार्गदर्शन करत असतात आणि नेहमी कार्यक्रमामध्ये मला सहभाग करून घेतात. आणि जेव्हा जेव्हा मी इथे बडनेरात असते तेव्हा सगळे कार्यक्रम अटेंड करते. त्याच्यामुळे मला त्यांचं खरंच कौतुक वाटते की कुठलेही कार्यक्रम असले तरी मला सर आणि मॅडम कधीही असं मिस नाही करत की चला ताईला सांगायचंच आहे, त्या बिलकुल सांगतातच. आणि मला जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा मी सगळे कार्यक्रम अटेंड करते. तर मला त्यांचं तर खरंच खूप कौतुक वाटते. आणि मी मुंबईला जरी असले तरी आपले सगळे कार्यक्रम म्हणजे बघते आपली युट्यूबवर वगैरे, आणि छान वाटते. मी त्यांना एकदा बोलले पण होते की मला सगळे कार्यक्रम मिस करते तर खूप कसं हे होत आहे म्हटलं. तर त्या म्हणतात या आपण सगळे कार्यक्रम अटेंड करू. तर खरंच आपलं पण खूप कौतुक आहे की दर संडेला जाऊन तुम्ही विहारामध्ये जागरूक करता लोकांना, आणि जे झोपलेले लोक आहेत त्यांना जागे करून खरंच आपली प्रगती अशीच होत राहो. आणि मी जेवढं माझ्याकडनं सहकार्य होईल तेवढं मी सहकार्य करत राहील. कोणीतरी हक्काची असावी, एखादी जीवाभावाची मैत्रीण, कोणीतरी हक्काची. दुःख तिला सारे सांगावे, दुःख तिला सारे सांगावे, मन मोकळे तिच्यासमोर करावे, मन मोकळे तिच्यासमोर करावे. हक्क तिच्यावर नेहमी गाजवावा, मी नेहमी गाजवतो त्यांच्यावर हक्क, हक्क तिच्यावर नेहमी गाजवावा. जीवनाचा प्रत्येक भाग तिला सांगावा, जीवनाचा प्रत्येक भाग तिला सांगावा. दुःखाचे गाराणे तिच्यासमोर मांडावे, दुःखाचे गाराणे तिच्यासमोर मांडावे. आयुष्यात येते मैत्रीमुळे गंमत, आयुष्यात येते मैत्रीमुळे गंमत. जगण्याची वाढते तिच्यामुळे रंगत, जगण्याची वाढते तिच्यामुळे रंगत. पाहिले तर भरलेले आभाळ, वाचले तर कोरे पान दिसते. पाहिले तर भरलेले आभाळ आणि वाचले तर कोरे पान दिसावे. मैत्रीतून कपट आणि मत्सर वजा करा, जे उरलेलं प्रेम आहे ते जपून ठेवा. मैत्रीतून कपट आणि मत्सर वजा करा, जे उरलेलं प्रेम आहे ते जपून ठेवा. तीच खरी मैत्री. पुष्पांनी आता शब्द पहा, यांचं नाव पुष्प आहे, माझा विजय आहे त्याच्यावर आहे. पुष्पांनी आमच्या मैत्रीवर विजय मिळवला. फुलं, पुष्प म्हणजे फुलं, हे फुलं आहे. पुष्पांनी आमच्या मैत्रीवर विजय मिळवला असला तरी विजय दोघींचाही झाला. खऱ्या निस्वार्थ मैत्री, खऱ्या निस्वार्थ मैत्री, खऱ्या निस्वार्थ. शिक्षणाधिकार त्या कार्यक्रमाला आपल्या वेळा आता झाल्या त्यांनी सुद्धा